सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे, त्यानंतर दादरलाच कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. तर या मठांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर प्रसाद दिला जातो, भाविक अतिशय श्रद्धेने जातात तो प्रसाद घ्यायला. तर तो प्रसाद देखील त्याच दर्जाचा बनवला जातोय ज्या दर्जाचा बनवणं अपेक्षित आहे. अर्थर रोड जेलच्या ज्या प्रिझनर्स आहेत त्यांना मिळणारे अन्नपदार्थ कोणत्या दर्जाचे आहेत याचंही आपण विश्लेषण करून घेतलेलं आहे. मेहनतीला आजही पर्याय नाही आहे आणि मेहनतीला कधीच पर्याय नसतो. 2 पोस्ट मला मिळाल्या. फूड सेफ्टी ऑफिसरची पण पोस्ट मिळाली आणि असिस्टंट कमिशनरची पण पोस्ट मिळाली. माझ्या माहितीप्रमाणे ही भारतातली अन्नसुरक्षा व मानके कायद्यामधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी रेट झालेली आहे. तेल आपण फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवलं आणि त्याच्या 2 वेगवेगळ्या लेअर तयार झाल्या तर समजून घ्यायचं की त्या तेलामध्ये 2 वेगवेगळ्या तेलांचं मिक्सचर आहे. तुमचं कामच असं आहे की प्रत्येकाच्या घरात चांगलंच जातंय ना आणि चांगलंच शिजतंय ना हा विचार तुम्ही करता आणि म्हणूनच आज तुम्ही त्या पोझिशनवरही आहात. सगळ्या सखींना हे सांगेन की तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग राहा पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सगळ्या सखींच्या घरच्यांना मी हे सांगेल की त्यांना जर करायचं आहे तर तुम्ही त्यांना सपोर्ट करत राहा. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीमध्ये पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. लवकरच आपण जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत आणि या महिला दिनाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करत आहोत आणि त्यांच्या कामकाजाबद्दलही जाणून घेत आहोत, त्यांच्याशी गप्पा मारत आहोत. आणि याच गप्पा आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सहाय्यक आयुक्त अनुपमा पाटील. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण अनेकदा बघतो की आपल्या घरातली आई असेल, बहीण असेल, आजी असेल, यांचा एक अट्टहास असतो की माझ्या कुटुंबाला चांगल्या प्रतीचं जेवण मिळालं पाहिजे, चांगलंच अन्नपदार्थ मिळालं पाहिजे. हा विचार आपण फक्त आपल्या कुटुंबापुरता करतो. मात्र आपल्यासोबत एक अशी सखी आज आहे की केवळ एका कुटुंबाचं नाही तर असंख्य लाखो हजारो कुटुंबांचा विचार करून प्रत्येकाला चांगल्या दर्जाचं अन्न हे मिळालंच पाहिजे यासाठी त्यांचं काम असतं आणि त्यांच्या कामाची पोचपावती आपण आज त्यांना देणार आहोत. आणि कशा पद्धतीनं एक महाराष्ट्रभर, भारतभर त्यांनी काम केलं आणि त्यांचा हा प्रवास कसा होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सुपर सखी या आपल्या स्पेशल सिरीजमध्ये. सगळ्यात आधी अनुपमा मॅम, तुमचं मी स्वागत करते. थँक्यू अमृताजी, थँक्यू व्हेरी मच. जसं मी आता म्हणाले की आपली आई असेल किंवा घरातली स्त्री असेल ती आपल्या कुटुंबापुरता विचार करते. मात्र तो विचार न करता तुमचं कामच असं आहे की प्रत्येकाच्या घरात चांगलंच जातंय ना आणि चांगलंच शिजतंय ना हा विचार तुम्ही करता आणि म्हणूनच आज तुम्ही त्या पोझिशनवरही आहात. तर हा प्रवास तुमचा कसा होता, तुमचं शिक्षण कुठे झालं आणि आपल्याला करिअर करायचंय ते या गोष्टीमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये हे तुम्ही केव्हा ठरवलं? माझं ॲक्च्युली मी कराड तालुक्यातल्या एका सुखवस्तू कुटुंबामधून येते आणि सुखवस्तू जरी असेल तरी खूप शेतीप्रधान किंवा ॲग्रिकल्चर बेस आणि आजही ॲग्रिकल्चरशी कनेक्ट असलेलं माझं कुटुंब आहे. त्यामुळे जेव्हा मी सुरुवात केली, जेव्हा मी लहान होते, तेव्हा मी हे खूप बघत आले होते की घरात खूप जास्त फोकस केला जातो या गोष्टीवर की जे आपल्याकडून पिकवलं जातं आहे ते चांगल्या प्रतीचं पिकवलं जावं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की शिक्षणावर भर होता की तुम्ही काहीतरी स्वतः करावं असं एक घरातल्यांना वाटायचं. माझी आजी मला नेहमी म्हणायची की शिकून मोठी हो, काहीतरी छान कर. आणि आजीकडून तिला जीजी म्हणायचो आम्ही सगळे. आजीकडून एक नेहमी प्रेरणा मिळायची की आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आणि त्यातून आजोबा आणि वडिलांचा असा वारसा होता की थोडं त्यांचं समाज कल्याणाकडे कल होता. तर समाज कल्याण करण्याचे, समाज सेवा करण्याचे काही वेगवेगळे मार्ग असतात. त्यामध्ये एक हा मार्ग आहे की तुम्ही सरकारी पदावर बसून एक समाजसेवा करू शकता. तर त्या दृष्टीने मी सरकारी अधिकारी होण्याचा विचार सुरू केला होता. माझं एज्युकेशन MSc मायक्रोबायोलॉजी झालं आहे. कराडमध्येच कराडचं जे सायन्स कॉलेज आहे तिथे मी MSc मायक्रोबायोलॉजी कंप्लीट केलं माझं. MSc मायक्रोबायोलॉजी करत असताना योगायोगाने फूड सायन्स हा जो एक टॉपिक होता, एक सब्जेक्ट होता आमचा. त्या सब्जेक्टमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन
या सब्जेक्टवर, या टॉपिकवर मी प्रेझेंटेशन केलं होतं आणि तेव्हा मला एक क्युरिओसिटी निर्माण झाली होती या डिपार्टमेंटबद्दल, की फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट नेमकं असे आहे काय? तर 2010 मध्ये मी एम-एस-सी कंप्लीट केलं. त्यानंतर मी 4 वर्ष अभ्यास केला. 2014ला जी एक्झाम झाली, एम-पी-एस-सीने कंडक्ट केली होती. त्या एक्झाममध्ये मी एम-पी-एस-सीमधून सहाय्यक आयुक्त अन्न या पदासाठी रिकमेंड झाले आणि मला अपॉइंटमेंट मिळाली नंतर. अं, आणि आमच्या माहितीप्रमाणे ती एक पहिली परीक्षा होती. अन्न सुरक्षा व मानके कायदा जो 2006चा कायदा आहे, जो अन्न आणि अन्नपदार्थ किंवा अन्न तयार करण्यासाठीच्या ज्या नियमावली आहेत, त्या पूर्ण नियमावली बनवणारा जो मूळ कायदा आहे, ज्याची आम्ही अंमलबजावणी करतो. अन्न व औषध प्रशासन हे महाराष्ट्र राज्य स्तरावर त्याची अंमलबजावणी करतं. तसंच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, ते देखील अंमलबजावणी करतं. तर हा कायदा आमचा 2006चा आहे. तो 2011ला लागू झाला आणि या कायद्याची जी मेन प्रिएम्बल आहे, त्याच्यामध्येच असं आहे की टू प्रोव्हाईड सेफ अँड न्यूट्रिशियस फूड. जसं तुम्ही म्हणालात, की प्रत्येक आईला असं वाटतं घरात, की माझ्या घरातल्यांना ताजं आणि सेफ असं अन्न मिळावं. तर तशीच आमची भावना असते. सहाय्यक आयुक्त म्हणून एका एरियाचा कार्यभार आम्हाला दिला जातो, जो की एक डिस्ट्रिक्ट लेव्हलचा कार्यभार समजला जातो. तर त्या एरियामध्ये विकले जाणारे, प्रोड्यूस होणारे, प्रोसेसिंग होणारे, पॅक होणारे असे सगळे अन्नपदार्थ हे सगळे योग्य दर्जाचे असावेत, सेफ असावेत, हायजिनिक असावेत, हायजिनिक कंडिशन्समध्ये बनवलेले असावेत. यासाठी आम्ही प्रयत्नवत असतो आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात. त्या मोहिमांमध्ये आम्ही काम करत असतो आणि सगळ्यात मला आवडणारी गोष्ट ही आहे, की सहाय्यक आयुक्त हे पद असं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही अंमलबजावणी तर करताच, पण लोकांमध्ये जनजागरूकता पण निर्माण करता, की कशाप्रकारे तुम्ही काळजी घेतली पाहिजे, कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा जे फूड प्रोड्यूस करणारे लोकं आहेत, त्यांना ट्रेनिंग्स दिले जातात. त्यांचे हायजीन रेटिंग्स केले जातात रेस्टॉरंट्सचे, मॅन्युफॅक्चर्सचे आणि काही कॅम्पसेस आहेत, तिथे अन्न जे पुरवलं जातंय, त्या कॅम्पसेसमध्ये जर चांगल्या प्रकारचं अन्न पुरवलं जात असेल, तर त्यांना एक इट राईट कॅम्पस नावाचं सर्टिफिकेशन दिलं जातं आणि त्याचबरोबर इव्हन आपलं सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे, त्यानंतर दादरलाच श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. तर या मठांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर प्रसाद दिला जातो, भाविक अतिशय श्रद्धेने जातात तो प्रसाद घ्यायला. तर तो प्रसाद देखील त्याच दर्जाचा बनवला जातोय, ज्या दर्जाचा बनवणं अपेक्षित आहे आणि दर्जेदार प्रसाद भक्ती भावाबरोबरच दर्जेदार प्रसादही मिळतोय. म्हणजे तो फक्त देवाचा आशीर्वाद नाही, तर दर्जेदार पण आहे. हे एन्शुअर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या दोन्ही मंदिरांना आपण इट राईट प्लेसेस ऑफ वर्शिप असं सर्टिफिकेशन दिल्लीकडून मिळालेलं आहे. त्यासाठी माझ्या टीमने भरपूर मेहनत घेतली होती आणि अशा प्रकारे आम्ही ओव्हरऑल सगळ्या स्तरावर कव्हर करायचा प्रयत्न करतो, की एका रिटेलरपासून एका मॅन्युफॅक्चररपर्यंत आणि सेम वे सांगायचं झालं तर आर्थर रोड जेल जी आहे आपली, तर इट राईट कॅम्पसमध्ये आर्थर रोड जेलच्या ज्या प्रिझनर्स आहेत, त्यांना मिळणारे अन्नपदार्थ कोणत्या दर्जाचे आहेत, याचंही आपण विश्लेषण करून घेतलेलं आहे. त्यांना मिळणारं पाणी कुठल्या दर्जाचं आहे, त्याचं विश्लेषण करून घेतलेलं आहे. हायजेनिक कंडिशन्स कशा मेंटेन केल्या जातात, स्टोरेज कंडिशन्स कशा आहेत अन्नपदार्थांच्या. त्याचबरोबर अन्नपदार्थ हाताळणारे लोकं जे आहेत ते कोणत्याही रोगापासून मुक्त आहेत, या संदर्भाच्या सगळ्या त्यांनी क्रायटेरियाज फुलफिल केल्या आणि त्यांना इट राईट कॅम्पस हे सर्टिफिकेशन आम्ही मिळवून देऊ शकलो FSSAIकडून.
हे मला आठवलं की मला जरा छान वाटतं, प्रसन्न अगदीच. वाटतं. हा जेलचा किस्सा आहे हा मला जाणून घ्यायचा आहे. हां. पण जसं तुम्ही सांगितलं, की शिक्षण कसं झालं आणि त्यानंतर एक सरकारी नोकरी आपल्याला हवी आणि तेही या पोस्टवर आपल्याला लोकांसाठी पण काम करायचं आहे. तर या सगळ्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट पण तुम्हाला कसा-कसा मिळत गेला? खरं तर घरच्यांचा सपोर्ट हा जसं मी तुम्हाला बोलले, हं, की सुखवस्तू कुटुंब पण संतुष्ट कुटुंब होतं हं. आणि शिक्षणावर कायमच भर होता. त्यामुळे मला प्रिपरेशनपासून एक 4 वर्ष लागली पहिली ज्या पोस्ट मिळवायला. मी 2 पोस्ट मला मिळाल्या. फूड सेफ्टी ऑफिसरची पण पोस्ट मिळाली आणि असिस्टंट कमिशनरची पण पोस्ट मिळाली. पण या मधल्या वेळामध्ये ना मानसिकता थोडी अशी होऊन जाते, की माझ्याकडून होईल की नाही? मला जमतंय की नाही? तर अशा वेळी माझे वडील खूप स्ट्राँगली माझ्या मागे उभे होते आणि ते मला नेहमी म्हणायचे, की म्हणजे मी डिप्रेस झाले, की ते मला म्हणायचे, "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. जेव्हा वेळ येईल तेव्हा होऊन जाईल तुझं आणि तू करत राहा." म्हणजे मी लेव्हल्स पहिली लेव्हल क्लिअर करायचे, दुसरी लेव्हल क्लिअर करायचे, इंटरव्ह्यूला जायचे आणि माझं फायनल सिलेक्शन व्हायचं नाही. असं 2 वेळा झालं. म्हणजे त्या 4 वर्षांमध्ये. आणि त्याच्यानंतर मी पुढच्या 2 वर्षांमध्ये मी 2 पोस्ट निघाल्या माझ्या. तर माझी आई, माझी आजी ह्या खूप मोठ्या सपोर्टिव्ह फॅक्टर्स होत्या आणि त्यांना ना मी लहानपणापासून काम करताना बघितलंय बाहेर. म्हणजे त्या नेहमी स्वतः शेतात जायच्या. त्यांना आवडायचं शेतात जायला, शेतात काम करायला. त्यामुळे इंडिपेंडन्स असलं पाहिजे स्त्रीकडे किंवा जो शेतामध्ये आपल्या काम करायला येणारे लोकं असतील, त्यांचा हिशोब वगैरे असेल, तो आई-आज्जीच बघायच्या. त्यामुळे इंडिपेंडन्स असायलाच पाहिजे, हे नेहमी होतं मनात. माझ्याही होतं आणि घरातल्यांच्याही होतं. हं. आणि सगळ्या घरातल्यांच्या शुभाशीर्वादामुळे मी थोडंफार काही करू शकले आणि इथे सिलेक्ट होऊ शकले. हे मला सांगायला आवडेल. आणि होताच. नेहमी सपोर्ट होता घरातल्यांचा आणि आत्ता जर तुम्ही बोलाल तर आज अशी पोझिशन आहे, की आज मी ज्या घरात आहे त्या घरात अजून तिघी सरकारी अधिकारी आहेत. माझी माझ्या चुलत सासू ज्या आहेत त्या ठाणे जिल्हा परिषदेमध्ये होत्या. त्यानंतर माझ्या 2 नणंदा आहेत. त्यातली एक नणंद माझी एम-ए-डीला डेप्युटी सेक्रेटरी आहे. त्यानंतर दुसरी नणंद माझी नाशिकला सी-जे-एम आहे. माझ्या ज्या जाऊबाई आहेत, त्या ऑडिटर आहेत बी-एम-सीमध्ये. तर हे सगळं घरातल्या पुरुषांच्या सपोर्टशिवाय पण शक्य नसतं. त्यामुळे आम्हाला इकडे सासरे झाले, माझा नवरा झाला, अ, हे नेहमी ग्राउंडिंग फॅक्टर आणि सपोर्टिंग फॅक्टर राहिलेत. म्हणजे कामाला जर आम्ही सगळ्या मिळून न्याय देत असू, तर आम्हाला एकामेकींचा सपोर्ट तर आहेच आहे. पण त्याच्याबरोबर घरातल्या पुरुषांचाही तितकाच मोलाचा सपोर्ट आहे अगदी. आजही. अगदीच आणि आपल्या लोकमत सखीचा पण खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि असंख्य स्त्रिया आज आपला हा पॉडकास्ट पाहणार आहेत. त्यामुळे ज्या स्त्रिया स्वप्न पाहतात, की घराची जबाबदारी ही तर आपल्याला सांभाळायची आहेच. घरातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या स्त्री पाहते. पण तिच्या करिअरमध्ये जेव्हा ती स्वप्न बघते, की मला सरकारी नोकरी किंवा एखादी एक पोझिशन मिळवायची आहे. तर त्यासाठी ती प्रयत्न करते. काही वेळेला जसं तुम्ही सांगितलं, की आपण अटेम्प्ट करतो, ते होत नाही. मग थोडं डिप्रेशन येतं, नैराश्य येतं, की आता पुढे काय, कसं होणार? तर ते सगळं ओव्हरकम करून पुढे ते कसं साधायचं आणि तुम्ही ते कसं साधलं? ॲक्चुअली मी जसं तुम्हाला सांगितलं, की एक खूप मोठा फंडामेंटल सपोर्ट होता वडिलांचा आणि त्यांनी मला वेळ दिलेला, की तुला हवंय तेवढा वेळ घे, तुला हवंय तेव्हा होईल. फक्त मेहनतीला पर्याय नाही. हं, मेहनतीला आजही पर्याय नाही आहे आणि मेहनतीला कधीच पर्याय नसतो. आपण मेहनत करत राहिलं म्हणजे मला असं वाटतं, की ते जे आहे आपलं, की कर्मण्यधिकारस्य मा फलेषु कदाचन. तर आपण कर्म करत राहायला पाहिजे आणि योग्य वेळी फळ मिळतं हे माझं ऑब्झर्वेशन आहे. पण हां, खूप डिफिकल्ट आहे. कॉम्पिटिशन खूप जबरदस्त असते. लाखो विद्यार्थी परीक्षांना बसतात. त्यामध्ये आपण आपलं बेस्ट द्यायचा प्रत्येक वेळी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि आपला स्वतःवर तेवढा विश्वास असायला पाहिजे, आपल्या मेहनतीवर विश्वास असायला पाहिजे आणि योग्य मार्गदर्शक आपण निवडला पाहिजे. कारण आजकाल मार्गदर्शन करणारे
लोकांची संख्या बरीच आहे. खूप इझी झालं आहे. मीडिया अवेलेबल आहे. त्यानंतर बरेचसे ग्रुप्स असतात, जिकडे आपल्याला कळतं की काय केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे. आणि हा खूप मोठा स्ट्रगल असतो. ते जे 4 वर्ष होते, त्या 4 वर्षांमध्ये माझे बाकीचे फ्रेंड्स कमवायला लागले होते, लग्न झाली होती सगळ्यांची, असं छान सेटल वगैरे झाले होते. पण तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःला स्ट्राँग ठेवणं आणि त्याच्यासाठी मी माझ्या सगळ्या सखींना हे सांगेन, की तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्राँग राहा पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की सगळ्या सखींच्या घरच्यांना मी हे सांगेल, की त्यांना जर करायचं आहे, तर तुम्ही त्यांना सपोर्ट करत राहा. कारण जेव्हा एखादी स्त्री काही करायचं ठरवते, तेव्हा ती रिझल्ट्स डिलिव्हर केल्याशिवाय राहत नाही. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. थोडा उशीर होतो, पण करतात. त्यामुळे घरच्यांनी एक सपोर्ट सिस्टम असणं फार आवश्यक आहे. आणि तशीच सपोर्ट सिस्टम मला असं वाटतं, की मैत्रिणींमध्ये पण एकामेकींसाठी असायला हवी. अगदी. कारण जेव्हा तुम्हाला स्ट्राँगली सपोर्ट करणाऱ्या मैत्रिणी असतात, तेव्हा तुम्हाला हे समजत असतं, की तुम्ही नेमकं जाताय यातून, यातून बरेच जण जातात आणि आपण एकटे आहोत किंवा आपला एकट्याचा स्ट्रगल चाललाय, अशी एक भावना आपल्यामध्ये निर्माण होत नाही. मित्र-मैत्रिणी आवश्यक आहेत, जे आपल्याला समजून घेऊ शकतात, जे आपल्याला त्या गर्तेतून बाहेर काढू शकतात, जिथे आपण स्वतःवर विश्वास कमी हं. दाखवायला लागतो. तिथे आपल्यावर विश्वास दाखवणारी मंडळी आसपास असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी असं एक अ, सल्ला नाही म्हणता येणार, पण मी विनंती करेन सगळ्या सखींच्या घरातल्यांना, की ज्या सखींना करिअर्स करायचे आहेत, त्यांना सपोर्ट करत राहावं, जेणेकरून त्या पुढे जातील आणि आपण एक छान ब्राईट पिक्चर बघू शकू फ्युचरमध्ये. अगदी. आणि तुम्ही आता म्हणालात, की मेहनतीला पर्याय नसतो. तसं शिक्षणाला वय नसतं आणि तुमचं शिक्षण तुम्ही आता सांगितलं, पण पुढेही तुम्हाला शिकण्याची इच्छा आणि तुम्ही पी-एच-डी करतायत असंही आम्हाला कळालं. तर अनेकदा असं होतं, की लग्न झालं किंवा मुलं झाली, तर यानंतर प्रत्येक बाई असं म्हणते, की मला हे करायचं होतं किंवा मला हे शिकायचं होतं किंवा एखादा कोर्सही असेल, पण तो काही कारणास्तव राहून जातो. अनेक वेळेला कौटुंबिक जबाबदाऱ्या त्याला असतात. तर आपल्या अशा काही मैत्रिणी असतील, की त्यांना शिकायचंय पण काही कारणास्तव ते राहून जातंय. तर खास वुमन्स डेच्या निमित्ताने आपल्या या महिलांनाही काय सांगाल? तर तुम्हाला बरोबर माहिती मिळाली आहे. ॲक्चुअली आपलं जे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे, तिथे फूड सायन्स या विषयात मला पी-एच-डीला ॲडमिशन मिळालं आहे आणि मी फार आभारी आहे. मला माझ्या डिपार्टमेंटने या कोर्सला ॲडमिशन घेण्याची परवानगी दिली. खरं तर ही तारेवरची कसरत आहे. घर आणि डिपार्टमेंटचं हं, कामकाज, माझ्या पदाचं कामकाज आणि त्याबरोबर आय-सी-टीसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जिथे सगळं खूप सिन्सिअरली करावं लागतं, हं. जिथे डेडिकेशन खूप जास्त देणं गरजेचं असतं. तर अशा ठिकाणी काम करणं हे फक्त आपल्याला तेव्हाच करता येतं, जेव्हा आपल्यामध्ये अ, करायची खूप जास्त तीव्र इच्छा असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, की टाईम मॅनेजमेंट आपल्याला करता यायला हवं. हं. आता टाईम मॅनेजमेंट करताना कधी-कधी असं होऊ शकतं, की घराच्या काही जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडण्यासाठी तुम्हाला एखादी अ, दुसरी सखी हायर करावी लागेल. तर मग आपण त्याचं खूप स्वतःला बॉदरेशन न घेता कोणाला तरी हायर करून तिलाही रोजगार उपलब्ध होतो. हं. तर तसं करून टाईम मॅनेज करून आपण हे करू शकतो. माझं आत्ता सध्या असं शेड्यूल आहे, की शनिवारी, रविवारी मी लॅब वर्क करते कंप्लीट. त्यानंतर इव्हनिंग्सला जे कोर्सेस होतात ते इव्हनिंगचे कोर्सेस मी अटेंड करते हं, हं. आणि फुल बिझी आहे मी. अ, तर इच्छा तेथे मार्ग असं हं. म्हणतात. तसं आहे आता चालू आहे. बघूया किती दिवसात होतंय येस, पूर्ण. येस. आणि लवकरच तुमची पी-एच-डी होईल यात शंका नाही आहे. कारण थँक यू. त्यासाठी तुम्ही तितकी मेहनत देखील घेतायत आणि मेहनतीचा जिथे विषय निघतो, की जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली, तेव्हा एखादी माहिती मिळाली, की या ठिकाणी काही गैरव्यवहार आहे किंवा मोठ्या प्रमाणावर इथे दूषित अन्न आहे आणि तिकडे जेव्हा आपल्याला छापा टाकायचा आहे किंवा पूर्ण टीमला घेऊन जायचं आहे, तर तो एखादा आठवणीत राहिलेला किस्सा आहे का, की जेणेकरून एक कुटुंब नाही तर लाखो असे कुटुंब आहेत, त्यांना
मदत झालेली आणि आज आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक लोकांना ते कळेल देखील, की आपल्या घरामध्ये जे अन्न येतंय ते शुद्ध यावं, चांगलं यावं यासाठी किती लोकं प्रयत्न करत असतात. ॲक्च्युली धन्यवाद. ॲक्च्युली हा प्रश्न मला खूप आवडला. कारण तसा एक किस्सा मला आठवतोय. 2022मध्ये आमचे माननीय आयुक्त अभिमन्यू काळे सर होते. तर इम्पोर्टेड फूडच्या बाबतीत त्यांच्याकडे एक माहिती होती, की इम्पोर्टेड फूडच्या बाबतीत थोडंसं प्रॉब्लेमॅटिक काही ठिकाणी साठा हं, आढळून येऊ शकतो. तर काळे सरांनी माझ्यासह मी त्या टीममध्ये सीनियर मोस्ट होते, तर मी त्या टीमची लीडर होते. माझ्यासह अजून एक 18 अधिकारी होते, त्यामध्ये 4 महिला अधिकारी होत्या वाह! आणि त्यांनी आम्हाला त्या रेडसाठी पाठवलं होतं. तर आम्ही त्या रेडसाठी आज 11 वाजता पोहोचलो आणि उद्या सकाळी 6 पर्यंत आम्ही ती रेड केली हं, आणि तिथे आम्हाला 25 कोटीचे अन्नपदार्थ असे आढळून आले, की ज्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्राव्हेन्शन्स होते, काहीतरी सबस्टँडर्ड किंवा मिसब्रँडेड असे अन्नपदार्थ होते. हं, ज्याचा जर त्या क्षणाला त्या ठिकाणी जर त्याच्यावर कारवाई नसती झाली, तर ते पुढे मार्केटमध्ये जेव्हा डिस्ट्रिब्यूट झालं असतं, तेव्हा ते भारतभर कुठेही डिस्ट्रिब्यूट होऊ शकलं असतं. हं. पण सरांनी खूप जबाबदारीने आम्हाला तिकडे पाठवलं आणि आम्ही पूर्ण रात्र अगदी ते वेअरहाऊस होतं, कोल्ड स्टोरेज होतं. म्हणजे आम्ही 8 ते 9 तास असे -18°C सगळे लेबल्स वगैरे वाचत बसलेलो आणि त्यामुळे त्यानंतर बऱ्याच सुधारणा झाल्या इम्पोर्टेड फूड प्रॉडक्ट्सच्या बाबतीत आणि तो एक आठवणीत राहिलेला किस्सा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ही भारतातली अन्न सुरक्षा व मानके कायद्यामधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी रेड झालेली आहे. आणि त्याचा नक्कीच नंतर परिणाम असे होतात त्याचे, की ते कॉन्ट्राव्हेन्शन्स टाळले जातात. ज्या कॉन्ट्राव्हेन्शनसाठी तुम्हाला जप्ती केली जाते हं, किंवा छापा टाकला जातो, ते कॉन्ट्राव्हेन्शन्स टाळले जातात. आपोआपच सगळे जे फूड बिझनेस ऑपरेटर्स असतात, हं. ते एकदा त्यांना कळालं, की अरे हे आपलं चुकतंय, तर त्यांची सुधारणा करण्याची तयारी असते. हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे त्यानंतर बऱ्याचशा सुधारणा आम्हाला लक्षात आल्या. बऱ्याचशा सुधारणा, बरेचसे लेबलिंग चेंजेस दिसून आले इम्पोर्टेड फूड आर्टिकलमध्ये. आणि खरं तर किती लाखो लोकांना आपण म्हणूयात त्यांना तुम्ही मदत केलेली आहे या माध्यमातून, की एक रेट टाकल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन असतो, की रेट टाकली आणि अमुक एक वस्तू आपण जप्त केली. पण त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो हे या माध्यमातून आम्हाला कळतंय. माननीय आयुक्तांनी हं, मला त्यासाठी प्रशस्तीपत्र देऊन माझा सन्मान केला आहे हं, आणि म्हणजे खरंच माहिती आयुक्त सरांचीच होती. हं, संपूर्ण मार्गदर्शन आयुक्त सरांचं होतं. त्यासाठी अभिमन्यू काळे सरांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली हं, आणि हेच बघा आता म्हणजे हं, एक महिला अधिकारी असून त्यांनी विश्वास दाखवला, की हं, या करू शकतात जाऊन. हं, तर डिपार्टमेंटमध्ये असं कधी होत नाही, की महिला आहे म्हणून तुम्हाला संधी नाही मिळणार हं, कामाची. हं, फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनचा विचार जर तुम्ही केलात, तर मी ज्या पदावर आहे त्या पदावर काम करणारे महिला अधिकारी आहेत, पुरुष अधिकारी आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा आहे, की आपण जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये काम करतो, तेव्हा मी आणि तुम्ही जर एकाच पोस्टवर काम करत असू, तर आपल्याला दोघांना पगार सारखाच असतो. हं, जे कॉर्पोरेटमध्ये दिसून येत नाही. हं, मग कधी काम करताना मी महिला आहे, हं, यामुळे मला थोडीशी सूट द्या, असं वागणं मला हं, आवडत नाही किंवा मी तसं करत नाही किंवा मी अशा महिला बघितल्या नाही आहेत, की ज्या असं करतात. हं, आणि आमचं डिपार्टमेंट मोस्टली छापे टाकायचे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की ती मोहीम 12ला सुरू झाली आणि हं, सकाळी 6ला संपली. आज दुपारी 11ला सुरू झालेली मोहीम दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला संपली. तर आम्ही महिला वर्ग पण तिथेच होतो. आम्हीही तिथे हं, काम केलं. हं. त्यामुळे एक सन्मान सगळ्यांना सेम मिळतो आणि डिपार्टमेंटमध्ये अपॉर्च्युनिटीज सगळ्यांना इक्वल मिळतात. येस. तर जसं तुम्ही सांगितलं, की यामध्ये स्त्री-पुरुष वेगळेपण असं काही नाहीये. तर तुम्ही काम चांगलं करताय, तर तुम्हाला संधीही मिळणारच. आणि महाराष्ट्राचं तर तुम्ही सांगितलं. पण कधी असं झालंय का, की महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन आपल्याला काम करायचं किंवा इतर राज्यामध्ये तयार होणारे अन्नपदार्थ किंवा कशा पद्धतीनं त्यांचं कल्चर, आपलं कल्चर यामध्ये मग काही वेगळेपणा जाणवतो का? इतर राज्यांमध्ये ॲक्चुअली
कायदा तर एकच आहे आपला, हं, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि त्या अंतर्गतचे नियम व नियमने असे सेमच आहेत. हं, पण इतर राज्यांमध्ये त्यांचे फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स आहेत किंवा काही राज्यांमध्ये फूड सेफ्टी डिपार्टमेंट आहे. तर ते तिथे तो कायदा राबवतात. पण इतर राज्यांमध्ये जायची संधी मिळाली आहे का, असं जर तुम्ही विचारताय मला, तर मला काही दिवसांपूर्वी नॅशनल लेव्हल एक्सपर्ट म्हणून चंदीगडला नॉर्थचे जे स्टेट्स आहेत हं, आपले, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश, लेह, लडाख आणि जम्मू. तर या ठिकाणचे जे डेझिग्नेटेड ऑफिसर्स आहेत, हं, जे माझे पदाचं स्टॅट्युटरी नाव आहे, हं, पदनिर्देशित अधिकारी. तर त्या अधिकाऱ्यांना ज्यांचं 20-20 वर्षाचं हं, काम आहे त्या क्षेत्रामध्ये, तर त्यांचं रिफ्रेशर्स ट्रेनिंग लेबलिंग या विषयावर, डिस्प्ले या विषयावर घेण्याचं, ॲडव्हर्टायझिंग अँड क्लेम्स या विषयावर घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मला असं जाणवलं, की बराच फरक आहे, कल्चरमध्ये फरक आहे. त्यांच्याकडे एक बंटा नावाचं एक असतं, ज्याच्यामध्ये एक बॉटल असते. त्या बॉटलमध्ये सोडा विकला जातो. तर हे कधी मी महाराष्ट्रात बघितलं नव्हतं. हं, तर त्यांच्याशी डिस्कस करताना मला हे कळलं, की अरे हे बंटा नावाची एक बेव्हरेज आहे म्हणजे. हं, तर त्याच्या त्याच्यावर थोडं काम करण्याची किंवा अजून त्याच्याबद्दल माहिती घेण्याची पण आपल्याला हं, आवश्यकता आहे. जरी हे महाराष्ट्रात बनत नसेल, तरी भारतात बनतंय, तर त्याबद्दल आपण जागरूक असायला पाहिजे. तर त्यांच्याबरोबर त्यांचे जे 20-20 वर्षाचे एक्सपिरियन्स होते, तर एक खूप फ्रुटफुल डिस्कशन झालं. हं, त्यांच्याकडे कायदा कसा राबवला जातो, त्यांच्याकडे कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं, हे सगळं कळालं आणि ते स्वतः सगळे रेग्युलेटर्स असल्यामुळे एक छान गिव्ह अँड टेकचं सेशन झालं. हं, म्हणजे मी ट्रेनर म्हणून गेले होते, पण मी नक्कीच म्हणेन की मला शिकायला भरपूर मिळालं त्या हं, सगळ्यांकडून. आणि तसंच चेन्नईला जे न्यूली रिक्रुटेड फूड सेफ्टी ऑफिसर्स होते, हं, त्यांचं लेबलिंग अँड डिस्प्लेवर आणि पॅकेजिंगवर ट्रेनिंग झालं होतं. हं, तर त्यांच्याकडेही मला शिकवताना किंवा ट्रेनिंग घेताना त्यांच्याकडून नवीन इनपुट्स, फ्रेश चेहरे, हं, आपण जेन म्हणतो, हं, तर त्यांचे प्रश्नही तसेच होते आणि खूप जागरूक असल्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरचे हं, त्यांचे लेबलिंगचे कॉन्ट्राव्हेन्शन्स, ते एक्झाम्पल्स किंवा मी स्वतःही तसेच हं, पण एक्झाम्पल्स घेऊन गेले होते. काय होतं मुंबईत काम करताना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कामाला एक्सपोजर मिळतं आपल्याला. हं, कारण एकतर इथे सगळं पटकन येतं. हं, डिजिटल प्लॅटफॉर्म्स लवकर आले मुंबईत. हं, त्यानंतर ई ई कॉमर्सच्या ज्या सुविधा आहेत त्या मुंबईत लवकर आल्या. हं, अं, अन्नपदार्थ मागवायला जास्त सुरुवात मुंबईत झाली. हं, क्लाउड किचनची सिस्टीम वगैरे मुंबईमध्ये भरपूर आहे. तर त्यामुळे ना एक एक्सपिरियन्स चांगला मिळाला. हं, तर तो एक्सपिरियन्स शेअर करता आला या मुलांबरोबर, जे फूड सेफ्टी ऑफिसर्स न्यूली रिक्रुटेड होते. त्यानंतर एकदा मी डिपार्टमेंटला रिप्रेझेंट करायला गोव्याला गेले होते. हं, ज्याच्यामध्ये फील्डवर काम करताना काय-काय प्रॉब्लेम्स येतात हे जाणून घेण्यासाठी FSSAIच्या प्रतिनिधी आल्या होत्या हं, आणि त्यांनी रेग्युलेटरी कंप्लायन्स डिव्हिजनच्या मॅडम होत्या एक. मग त्यांनी आमच्या सगळ्यांकडून गुजरातचे हं, आणि वेस्टर्न रिजनचे जे सगळे डी-ओज होते, सगळे म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह डी-ओज होते. तर त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली होती आणि त्यामध्ये आपण आवश्यक ते चेंजेस त्यांनी केले. हं, तर अशा प्रकारे कल्चरल डिफरन्स एक हं, लक्षात येतो आपल्या, हं, की चेंजेस व्हेरिएशन असतं प्रत्येक गोष्टीमध्ये हं, आणि काही पॉझिटिव्ह चेंजेस आपण आपल्यामध्ये आणू शकतो, की अरे, हे यांना लक्षात आलं लेबलिंग कॉन्ट्राव्हेन्शन, हे आपल्या कसं लक्षात नाही आलं, हं, असं बऱ्याचदा होतं. आणि माणूस हा अनंत काळासाठी एक विद्यार्थी असतो. म्हणजे स्वतः गुरुदेव दत्तांनी 24 गुरु केले होते. हं. तर आपण जेवढं जमेल तेवढं नवीन-नवीन लोकांना भेटून त्यांच्याकडून जेवढं जमेल तेवढं शिकायचा प्रयत्न करत असते मी आणि नुसतं शिकून थांबत नाही, तर ते इम्प्लिमेंट पण मी माझ्या ज्युरिसडिक्शनमध्ये करायचा भरपूर प्रयत्न करते. अगदीच आणि हे सगळं काम करत असताना प्रशासनामध्ये जे कलीग असतील किंवा आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्याकडून वेळोवेळी नेमकं काय-काय शिकायला मिळतं आणि नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यानंतर मग कसं वाटतं? ॲक्चुअली माझ्या बरोबर आजपर्यंत माझ्या टीममध्ये 21 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी काम केलंय. हं,
काही अधिकारी असे होते, की माझं वय जेवढं आहे तेवढा त्यांचा कामाचा अनुभव होता. तर जसं मी म्हटलं तुम्हाला, की त्या 21 लोकांकडून मला सगळ्यांकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकता आल्या. म्हणजे आम्ही एक टीम म्हणून काम केलं नेहमीच. कोणाकडून हे शिकायला मिळालं, की कागदपत्र कशी तयार केली जातात. काही सहकाऱ्यांची नावं, की या मंचावरून तुम्ही हो, त्यांना हो. थँक्स म्हणू शकाल? ॲक्चुअली मला नक्की सांगायला आवडेल, जेव्हा मी जॉइन झाले, तेव्हा डॉक्टर पल्लवी दराडे मॅम ऑनरेबल कमिशनर होत्या आणि तेव्हा असं होतं, की मी असिस्टंट कमिशनर होते. तर अशा फार कमी असिस्टंट कमिशनर महिला होत्या आणि एफ-डी-ए वॉज इज अ मेन्स वर्ड असं होतं. 2007 साली पहिल्यांदा अन्न विभागामध्ये एक महिला रुजू झाली. आमचं डिपार्टमेंट 1954ला सुरू झालं आहे आणि 2007 पर्यंत एक महिला अधिकारी अन्न या विभागात नव्हतीच. हं. तर तो जो गॅप होता, तो थोडासा कल्चरल गॅप भरून काढणं खूप आवश्यक होतं. तर पल्लवी दराडी मॅम जेव्हा होत्या, तेव्हा त्या खूप काम अँड कंपोज्ड वेने पण फर्मली हं. सगळं खूप छान हँडल करत होत्या. तर त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली आणि हाऊ टू टॅकल दीज पीपल, की ज्यांचा एक्सपिरियन्स आपल्यापेक्षा जास्त आहे, ज्यांचं या क्षेत्रातलं नॉलेज आपल्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्याकडून शिकत त्यांच्याकडून काम करून कसं घेता येईल, हे पल्लवी दराडे मॅमकडून मला खूप छान शिकायला मिळालं. त्यानंतर मला सांगायला आवडेल, की परिमल सिंग नावाचे आमचे एक आय-ए-एस ऑफिसर होते. कोविडच्या काळामध्ये ज्या डेडिकेशनने परिमल सिंग सरांनी काम केलं, तर त्या डेडिकेशनने आम्ही स्वतः पण खूप डेडिकेटेडली काम करू शकलो आणि इंटिग्रिटी किंवा डेडिकेशन काय असतं, या गोष्टी परिमल सिंग सरांकडून शिकायला मिळाल्या. आणि जसं मी याआधी पण नाव घेतलं, की माननीय परिमल सिंग सर झाले, त्यांच्याकडून डेडिकेशन, इंटिग्रिटी या गोष्टी शिकायला मिळाल्या. तसंच माननीय अभिमन्यू काळे सर झाले. तर त्यांनी अशा फील्डवरच्या अपॉर्च्युनिटीज दिल्या, ज्याच्यामुळे थोडे डिसिसिव्हनेस म्हणजे य योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कॅपॅसिटी, या गोष्टी शिकायला मिळाल्या. तसे आमचे सध्याचे जे कमिशनर आहेत, तर त्यांच्याकडून एक कामनेस आणि शांत डोके ठेवून निर्णय घेण्याची अ, एक हं. कॅरेक्टरिस्टिक आहे. तर ते आमचे आत्ताचे जे कमिशनर आहेत ऑनरेबल नार्वेकर सर, हं. हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. त्याचबरोबर हे माझे सीनियर्स झाले. पण माझे काही कलीग्ज आहेत, जे 2007 पासून या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. तर त्या काही कलीग्समध्ये आम्ही जेव्हा कायद्याचं चर्चा करायला बसतो किंवा रेग्युलेशनबद्दल बोलतो, तेव्हा वादविवाद पण होतात, मतभेद पण होतात. तर तेव्हा ज्यांच्याबरोबर मी चर्चा करू शकते किंवा ज्यांच्याकडून मला एक विस्डम मिळतं, असे काही लोकं आहेत, जे मला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून. त्यामध्ये एक आत्ता जे सांगलीला पोस्टेड आहेत, निलेश मसारे असिस्टंट कमिशनर, ते आहेत. त्यानंतर बिभीषण मुळे नावाचे एक असिस्टंट कमिशनर आहेत, ते आहेत. त्यानंतर आता जॉइंट कमिशनर झालेत, सचिन केदारे नावाचे अमरावतीचे जॉइंट कमिशनर आहेत, ते आहेत. या लोकांनी म्हणजे जेव्हा मला ए-बी-सी-डी पण माहीत नव्हती, तेव्हा कसं करायचं आणि आजपर्यंत पण असं होतं, की आजही आम्ही तिघंही 3 ठिकाणी आहोत, 4 ठिकाणी आहोत. पण हे असंच आहे आणि कसं असतं कायद्यामध्ये नेहमी रीडिंग बिटवीन द लाईन्स असतं. म्हणजे तुम्ही परत-परत वाचाल ना, तेव्हा त्याचा परत-परत वेगवेगळा अर्थ निघू शकतो. हं. त्यामुळे मग आजही आमचे चर्चासत्र भरतात. हं. आजही आम्ही फोनवर एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि मी खूप थँकफुल आहे या 3 लोकांना, की त्यांनी हा कधी विचार नाही केला किंवा मीही कधी विचार नाही केला, की मी महिला आहे, यांना कशाला कसं विचारू? हं. ऑकवर्ड वाटतंय मला, की यांना कसं विचारू, की हे योग्य आहे का? हे अयोग्य आहे का? माझं इंटरप्रिटेशन चुकतंय का? किंवा एक साधं उदाहरण देते मी तुम्हाला. एक मोठी कंपनी होती, फार मोठी कंपनी होती. एका मोठ्या कंपनीचा भरपूर माल जप्त केला होता आम्ही आणि तो माल जप्त केल्यानंतर त्या मालावर जे निर्णय घेतले जातात, ते माझ्या लेव्हलला होतात. तर त्या जप्त मालावरच्या निर्णयाची जो ऑर्डर काढली होती मी, तर एवढ्या मोठ्या मालाची ऑर्डर आहे, तर मला असं वाटत होतं, की या ऑर्डरमध्ये काही चुकायला नको. तर ह्या लोकांना मी पाठवली होती ती ऑर्डर काढून.
हे लोकं ती ऑर्डर वाचायचे. म्हणायची, "नाही, एवढी इफेक्टिव्ह नाही आहे, एवढी इफेक्टिव्ह नाही आहे." आणि अल्टिमेटली असं झालं, की मी खूप डीप स्टडी करून, खूप टेक्निकल मुद्दे ॲड करून ती ऑर्डर काढली आणि दॅट वॉज द बेस्ट ऑर्डर आणि ती माझी ऑर्डर हायकोर्टात पण टिकली. म्हणजे मला कमीपणा अजिबात वाटत नाही. हं. मी तुम्हाला विचारेन, बिनधास्त विचारेन. मला काही येत नाही आहे ना, तर मी तुम्हाला विचारेन. पण ते मला हे नव्हते सांगत, की तू बदल काय करायचे आहेत. ते फक्त म्हणायचे, "एवढी इफेक्टिव्ह वाटत नाही आहे." मग मला माझा माझा स्पून फीडिंग कधी नाही केलं त्यांनी. बट दे पुट मी इन द राइट डिरेक्शन. ते मार्गदर्शक ठरले आणि या तिघांना तर मी नेहमी थँकफुल आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी 21 अधिकाऱ्यांबरोबर काम केलंय. त्या 21 जणांकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी, तुमचं वागणूक कशी असली पाहिजे, तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी छापा मारायला जाता, तेव्हा त्या लोकांना कसं ट्रीट केलं पाहिजे. कारण हे बघा, आम्ही जनरली व्यावसायिकांशीच कनेक्टेड असतो आणि सगळे व्यावसायिक काही क्रिमिनल नसतात. त्यामुळे खूप असं ॲरोगन्स किंवा एक थोडं काय म्हणतात त्याला, उद्धटपणा हे हं. न येणं फार आवश्यक असतं अगदीच. तुमच्यामध्ये. आणि हे सगळं इन्कल्केट होतं हळू-हळू. आणि मला हे खूप छान शिकायला मिळालं, कारण खूप असे डाउन टू अर्थ, ग्राउंडेड लोकं माझ्या टीममध्ये असायचे नेहमी. आणि त्यामुळे व्यावसायिकांनी पण सुधारणा आम्ही सांगू तशा केल्या. अगदी. सगळ्यांनी आम्ही सांगू तशा सुधारणा केल्या. हे सगळं करत असताना असा मोमेंट आला का, की हे करून मला आता खूप समाधान मिळालंय आणि माझ्या हातून इतकं चांगलं काम झालंय? ॲक्चुअली हे मला सांगायला आवडेल. आता आपण स्टुडिओमध्ये बसलोय, तर स्टुडिओशी आणि याच कार्यक्षेत्राशी रिलेटेड एक काम केलं होतं आम्ही. फिल्म सिटीमध्ये जे सगळे स्टुडिओज आहेत किंवा फिल्म सिटीमध्ये जे सगळे शूटिंग्स चालू असतात, तर त्या शूटिंग्सच्या दरम्यान जे क्रू असतो, कास्ट एंड क्रू असतो, जे काम करत असतात बॅक एंडेडला, स्टार्स नाही, पण जे जनरली सगळे काम करणारे लोकं असतात, त्यांना अन्नपदार्थ प्रोडक्शन हाऊस प्रोव्हाईड करतं. तर त्या प्रोडक्शन हाऊसेसला व्हिजिट करून त्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये जे बदल, प्रोडक्शन हाऊसेसच्या किचनमध्ये जे अपेक्षित बदल आहेत किंवा हं. त्यांचे अन्नपदार्थ तपासून आणि त्यांच्यासाठी एक फूड सेफ्टीचं जे ट्रेनिंग घेतलं होतं हं. आम्ही गोरेगावमध्ये, फिल्म सिटीमध्ये. तर ते मला आठवलं की मला छान वाटतं, मला प्रसन्न वाटतं. इव्हन आर्थर रोड जेलमध्ये जे काम केलं आम्ही, ते आठवलं तरी प्रसन्न वाटतं. आणि भोगचं जे आपलं तो सिद्धिविनायकाचा प्रसाद किस्सा आहे. आम्हालाही ऐकायला नक्कीच आवडेल, की त्या आपण असं म्हणतो, की सरकारी ऑफिस किंवा जेलमध्ये मिळणारं जेवण आहे ते काही चांगल्या दर्जाचं नसतं. असं सामान्य लोकांचाच एक समज आहे, की ते त्याला नावच ठेवतात. मी हे नक्की म्हणते, हं. की तुमच्या किचनपेक्षा आर्थर रोडचंच किचन चांगलं होतं हं. किंवा तुमच्या स्टोरेजपेक्षा आर्थर रोडचं स्टोरेज चांगलं आहे. त्याचं कारण हे आहे, की खरोखर, म्हणजे खरोखर त्यांचं रॉ मटेरियल उत्तम दर्जाचं आहे हं. आणि खरोखरच त्यांच्या ट्रेनिंग सगळ्यांच्या झालेल्या आहेत. हं. वैद्यकीय तपासण्या झालेल्या आहेत, ज्यांना हाताळतात त्यांच्या. त्यानंतर त्यांचं स्टोरेज, त्यांच्याकडे जागा भरपूर आहे. हं. त्यामुळे त्यांच्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी भरपूर असल्यामुळे आणि त्यांच्याकडे मॅनफोर्स पण भरपूर आहे, की बरीच तिकडे इन्व्हॉल्व होऊन काम करू शकतात. तर त्यामुळे आर्थर रोड जेलचं जे करायचं होतं, जेव्हा करायचं ठरवलं, तेव्हा थोडं असं भीती वाटत होती, की काय माहिती होईल की नाही हं. हे काम. हं. हं. पण मग आर्थर रोड जेलचं थर्ड पार्टी ऑडिट वगैरे झालं आणि थर्ड पार्टी ऑडिट झाल्यानंतर जेव्हा आपण FSSAIला पाठवलं, तेव्हा आर्थर रोड जेलला 5 स्टार मार्क्स मिळाले, 5 स्टार मिळाले. त्यामुळे कसं आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं जरी असले तरी ते जनसामान्याचाच भाग आहेत. आणि काही लोकं तर ट्रायलमध्ये असतात. ते तर अजून गुन्हेगार आहेत हे प्रूव्ह हं. पण झालेलं हं. नसतं. म्हणजे अगदी त्यांच्यापासून ते 5 स्टार हॉटेल्स किंवा 4 स्टार हॉटेल्समध्ये खाणाऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच जबाबदारी आपल्यावर आहे. हं. याची एक जाणीव झाली आणि छान वाटलं, की मिळालं FSSAIचं 5 स्टार सर्टिफिकेशन त्यांना. तर ते मला आवडतं, की प्रसन्न वाटतं मला, की अरे, हे केलं आपण. तिथल्या ज्या फूड हँडलर्सला आम्ही फूड सेफ्टीचं ट्रेनिंग दिलं, हं. तर एक अवेअरनेस क्रिएट झालं हं. आणि ते अजूनही तसंच चालतं. म्हणजे आम्ही केव्हाही सरप्राईज व्हिजिट देतो, तर ते हं. तेवढंच स्वच्छ असतं.
आपल्याकडे सणावारांना किंवा खास करून महाराष्ट्रामध्ये एखादा सण आला की त्याच्यासोबतच स्वीट्स आले, मिठाई आले, दुधाचे पदार्थ, पनीर आलं, त्याच्यामध्ये भरपूर असे पदार्थ आहेत. जे भेसळ करतात किंवा आता उद्या दिवाळी आहे आणि आज तो जो माल आहे तो संपूर्ण मार्केटमध्ये डिस्ट्रिब्यूट होणार आहे आणि त्याच्यात जर काही गडबड असेल आणि हे जर तुम्हाला कळलं, तर मग तिथे छापा टाकणं, रेड करणं, ती एक प्रोसेस आणि जी लोकं हे करतायत चुकीचं, त्यांनाही तुम्हाला काही सांगायचं आहे का? दम द्या असं म्हणणार नाही मी, पण आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना काय सांगाल का? ॲक्चुअली मी ग्राहकांना हे सांगेन, की जे नावाजलेले आणि नेहमीचे जे दुकानदार असतात, ज्यांच्याकडे तुम्ही वर्षानुवर्ष खात आलाय आणि ज्यांच्याकडे खाऊन तुम्हाला कधी फूड पॉइझनिंग झालेलं नाही आहे, किंवा तुम्ही मिठाई खरेदी करताय, तेव्हा जस्ट एक पेढा असा तोडून बघितला, तरी तुम्हाला दिसतं की तिकडे एक मोल्डीनेस तयार झाला आहे का? तर तो तसा असेल तर तो खरेदी करू नका. ज्यांच्याकडे लायसन्स असेल, आम्ही खूप रिक्वेस्ट करतो ते अन्नपदार्थ मॅन्युफॅक्चर करणाऱ्यांना आणि रिटेल करणाऱ्यांना. हे ॲक्चुअली एक कंडिशन आहे लायसन्स, की ते त्यांनी लायसन्स लावणं गरजेचं आहे. त्यांनी लायसन्स लावलं तर मग सामान्यांना हे समजतं, की यांच्याकडे लायसन्स आहे आणि मग ते नॉर्म्स सगळे फॉलो करतात ते लोकं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही चा प्रश्न बोललात, तर पनीरचं कसं आहे, की आजकाल पॅकिंगमध्ये एक पनीर येतं. तर जेव्हा पनीर आपण खरेदी करतोय, तेव्हा एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यावर कुठे प्रोप्रायटरी फूड हा शब्द लिहिला आहे का? हे कन्फर्म बघा. कारण प्रोप्रायटरी फूड असेल, तर ते फक्त दुधापासून बनलेलं पनीर नाही आहे. मग त्याचे इन्ग्रीडियंट्स चेक करा. आणि जर प्रोप्रायटरी फूड असेल, तर ते नॉन डेअरी फूड आहे म्हणून तुम्ही ते पनीर घेणं टाळा. आणि जर तुम्ही नॉन लेबलिंग असलेलं तुमच्या ठरलेल्या डेअरीमधून घेत असाल, तर तिथे असं थोडंसं रबरी अपीअरन्स असतो पनीरचा. जे आपलं जे डेअरीचं पनीर बनवलेलं असतं, दुधापासून बनवलेलं पनीर असतं, ते थोडं ठिसूळ असतं. तर तो एक फरक तुम्हाला जाणवेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही घरी या वस्तू विकत आणताय, तर त्या काही अशा वस्तू आहेत ज्याच्याबद्दल आपण घरी समजून घेऊ शकतो, की काय फरक आहे. हं, जर एखादं आपण तेल आणलं, तर ते तेल आपण फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवलं आणि त्याच्या हं, 2 वेगवेगळ्या लेयर तयार झाल्या, तर समजून हं, घ्यायचं की त्या तेलामध्ये 2 वेगवेगळ्या तेलांचं मिक्सचर आहे. हं, हं, त्यानंतर जर तुम्ही दूध आणलंय घरी विकत, तर ते दूध घरी विकत आणल्यानंतर एका ग्लास सरफेसवर तुम्ही ते दुधाचा एक थेंब टाकला आणि तो एक थेंब टाकल्यानंतर जर ट्रेल मागे ठेवून तो जर इमर्ज झाला, तर त्या कन्सिस्टन्सीवरून तुम्हाला कळतं, की याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. हं, आणि त्यानंतर अंडं, जो हं, एक नेहमीचा वापरातला अन्नपदार्थ आहे. तर अंडं तुम्ही पाण्यात टाकलं आणि ते असं सरळ आडवं जाऊन पाण्यात टाकलं, म्हणजे पाण्याच्या ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये टाकलं पाण्यात. हं, तर ते आडवं असं सरळ जाऊन खाली बसलं, हं. तर ते अंडं फ्रेश आहे. जर हो. ते उभं बसलं, तर ते थोडंसं जुनं आहे. हं, आणि जर ते वर तरंगत राहिलं, म्हणजे हं, थोडंसं आतमध्ये पण वरती, एकदम बुडाला नाही गेलं, हं, तर ते अंडं भरपूरच जुनं आहे. त्याचबरोबर तुम्ही अंडं फोडल्यानंतर पण जे एग योक असतं येलो कलरचं, ते जर एका ठिकाणीच राहिलं, जेली स्ट्रक्चर त्याचं तसंच राहिलं, हं. तर ते अंडं फ्रेश आहे. पण तेच जर डिस्पर्स झालं, तर ते थोडंसं जुनं झालंय. ह्या अशा प्रकारच्या टेस्ट तुम्हाला आमचं DART नावाचं एक बुक आहे, डिटेक्शन ऑफ ॲडल्ट्रेशन रॅपिड टेस्ट्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला या अशा प्रकारच्या टेस्ट सगळ्यांना मिळतील. त्यानंतर फूड सेफ्टी मॅजिक बॉक्स नावाचं एक पुस्तक आहे. ते पण FSSAIच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यातूनही तुम्हाला कळेल. त्याचबरोबर पिंक बुक नावाचं एक आमचं पुस्तक आहे. त्या पिंक बुकमध्ये तुम्ही घरात अन्नपदार्थ बनवताना रॉ मटेरियल खरेदीपासून उरलेलं अन्नपदार्थ साठवण्यापर्यंत काय काळजी हं, घ्यावी, हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर केलं आहे. आणि जसं तुम्ही मला मगाशी विचारलं, की हं, काम करताना आत्ता आम्ही दुधाच्या संदर्भात एक मोहीम घेतली होती. हं, जकात नाक्यावरून आपले जे 5 जकात नाके आहेत, हं, त्यातले
जकात नाक्यांवरहून जे आतमध्ये येतात हं, दूध, हं, तर ते दूध आतमध्ये येताना ते दुधाचे टँकर्स किंवा पॅक्ड दूध ट्रान्सपोर्ट करणाऱ्या गाड्यांची तपासणी करून हं, तिथून आम्ही काही दुधाचे नमुने घेतले होते आणि त्या मोहिमेला अगदी स्वतः माननीय कॅबिनेट मिनिस्टर झिरवाळ साहेब देखील उपस्थित होते हं. आणि दुधाच्या बाबतीत आम्ही खूप सिरियसली काम करत आहोत आणि आमची एकदम नजर आहे दुधावर. ॲक्चुअली हे शक्य झालं कारण आमच्याकडे 49 पोस्ट आहेत मुंबईमध्ये फूड सेफ्टी ऑफिसर्सच्या. पण आत्ता 5च अधिकारी काम करतायत. हं. पण आमचे जे सध्याचे सहायुक्त आहेत माननीय मंगेश माने साहेब, त्यानंतर कोकण विभागाचे सहायुक्त आहेत माननीय श्रीकांत करकळे साहेब. या दोघांनी त्या दोघांची टीम एकत्र करून त्यांनी ही मोहीम सक्सेसफुल केली. त्यामुळे अशाच मोहिमा आम्ही वरच्या वर घेत राहतो आणि डिपार्टमेंटचं काम व्यवस्थित चालू आहे. अगदीच आणि अनेक अशा टिप्स तुम्ही आम्हाला दिल्या आहेत. म्हणजे आपला जो प्रेक्षक वर्ग आहे, अनेक महिला लोकमत सखीमध्ये पाहत असतात, की काय वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. तर मला वाटतं या पॉडकास्टच्या माध्यमातून अगदी घरात आपल्याला रोज दूध असेल किंवा पनीर असेल, या वस्तू लागतातच आणि त्यात अंडं असेल, तर हे सगळं चेक नेमकं कसं करायचं, हे आज तुम्ही आम्हाला सांगितलंय. म्हणूनच आहात तुम्ही आमच्यासाठी सुपर सखी. तर आपल्या या पॉडकास्टमध्ये आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. तर काय सांगाल महिलांना, की कशा पद्धतीनं त्यांनी स्वतःकडेही पाहिलं पाहिजे आणि जे आपण एक स्वप्न बघतो, ते पूर्ण करण्यासाठी किती ठाम राहिलं पाहिजे? काय संदेश द्याल? अमृता मॅम खरं तर मला असं वाटतं की मी खूप लहान आहे सखींना सल्ला देण्यासाठी. पण अमृता मॅम तुम्ही पण हे नोटीस करत असाल की या जनरेशनच्या ज्या महिला आहेत, त्यांचे प्रश्न आधीच्या जनरेशनपेक्षा थोडे वेगळे आहेत. आधीच्या जनरेशनच्या महिला बाहेर पडण्यासाठी फार स्ट्रगल करावं लागलं त्यांना. हं, आज आपण बाहेर पडलोय, पण आज आपल्याला तो एक मानसिक तणाव सहन करावा लागतोय आणि सेल्फ लव्ह या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे, की मनापासून प्रेम करा स्वतःवर. स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करा. स्वतःला जे आवडतंय ते करा आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कधी ढळू देऊ नका आणि घरच्यांची आणि तुमच्या सगळ्या प्रेम करणाऱ्या लोकांची, मित्र-मैत्रिणींची संगत कधी सोडू नका आणि हवंय ते करा. जी मनापासून इच्छा आहे करायची ते करा आणि मेहनतीला पर्याय नाही आहे. त्यामुळे आपल्याला थोडी एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल कारण आपल्याकडे थोडे चॅलेंजेस जास्त आहेत. त्यामुळे आपण थोडी एक्स्ट्रा मेहनत करायची पण तयारी ठेवूया. एवढंच सगळ्यांना सांगेन मी. अगदीच आणि आज तुमच्याशी आम्ही खूप गप्पा मारलेल्या आहेत आणि या निमित्ताने खरं तर अनेक महिला ज्या स्वप्न पाहतायत, की घराची जी जबाबदारी आहे ती सांभाळून ज्यांना सरकारी नोकरी किंवा एका टप्प्यावरती पोहोचायचं आहे, त्यांनी काय-काय करायला पाहिजे आणि मेहनतीला तर अर्थात पर्याय नाहीये. या सगळ्याबद्दल तुम्ही दिलखुलास अशा गप्पा आमच्याशी मारल्या आहेत. त्यामुळे तुमचे देखील लोकमत सखीच्या वतीने मी खूप-खूप आभार मानते. धन्यवाद अमृता मॅडम आणि लोकमत सखीच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार, की आज तुम्ही मला सख्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. प्रतिज्ञा गायकवाड मॅडमचे विशेष आभार, कारण त्यांनी मला इथे निमंत्रित केलं. मानसी, अमृता मॅडम, तुमच्याशी इंटरॅक्ट करून मला खूप छान वाटलं. एक खूप अगदी पॉझिटिव्ह वाइब आहे लोकमत सखी आणि खूप खूप शुभेच्छा. असंच छान काम करत राहा.